रामकृष्ण हरी. जीवनाच्या व्यथा ह्या आपल्याला कथेंमधून खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला समजत असतात. आता आपण कथा घेऊन आलोय. आजची कथा जी आहे ती तक्रार. आपण नेहमी तक्रार करत असतो. काय होतं, एका बागेत खूप असे सुंदर सुंदर फुले, नयनरम्य फुले असतात. जाई जुई, गुलाब, मोगरा, आणि तेथेच फुलांचा राजा जवळच एका तलावात असतो. काय होतं, सकाळच्या प्रहरी फुले उमलतात आणि दिवसभर लोक त्या फुलांचा एक आगळा वेगळा आनंद घेऊन त्या बागेत तू जात असे. परंतु यात काय व्हायचं, संध्याकाळ झाली का लोकांची गर्दी व्हायची. परंतु त्या वेळेला या गुलाब आणि मोगरा या फुलांकडे लोकांचं दुर्लक्ष व्हायचं. त्या बाकीच्या फुलांकडे जास्त लोक जायचे, कारण संध्याकाळनंतर ती फुलं कोमेजून जायची. गुलाबाला आणि मोगऱ्याला नेहमी खंत वाटायची की सारे लोक तिकडेच जातात, आमच्याकडे कोणीही येत नाही. काय होतं, ते त्यांचे प्रश्न घेऊन ते त्या कमळातील, त्या तलावातील कमळाकडे जातात, म्हणजे फुलांच्या राजाकडे ती तक्रार घेऊन जातात. यावर ते कमळ त्यांना सांगते की तुम्ही दीर्घजीवी आहात, इतर जी फुले आहेत ती अल्पजीवी आहेत, आणि तुमच्यामध्ये जे गुणधर्म आहेत ते त्यांच्यामध्ये नाही. तुम्ही सुगंध देण्याचा तुमचा गुणधर्म सोडू नका. महाराज, कसं आहे, याच्यातून आपण काय शिकलं पाहिजे की काय होतं, माणसाने कितीही वाईट प्रसंग येऊ, कितीही आपला धर्म माणसाने कधीही सोडू नये. आपल्या गुणांची कदर ही कधीतरी होतेच. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, एका दिवसाना का होईन आपल्या गुणांची ही कदर होतच असते. त्यामुळे आपलं कार्य हे आपण करीतच राहणे. रामकृष्ण हरी.